नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीतील पाठ क्रमांक 16 चित्रवर्णन याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, चित्रवर्णन म्हणजे काय? तर चित्रवर्णन म्हणजे जे चित्रामध्ये आपल्याला दृश्य दाखवलेलं असतं त्या दृश्याविषयी माहिती सांगणे. त्याला इंग्रजीमध्ये आपण डिस्क्राईब द पिक्चर असं म्हटलं जात असतं. तर आपल्या समोर असलेल्या चित्रामध्ये जे दृश्य दाखवलेलं आहे त्याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यावायचं असतं, त्याबद्दल माहिती सांगायची असते. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय त्याविषयी लिहायचं असतं. तर चला तर पाहूया आजच्या या घटकामध्ये चित्रवर्णन हे कसं करतात एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेणार आहोत. चला तर पाहूया चित्रवर्णन. मित्रांनो, आपल्या समोर एक चित्र दर्शवण्यात आलेलं आहे. हे चित्र आहे एका शाळेच्या प्रांगणाचं, म्हणजे शाळेचे मैदान. बघा, आपल्याला या चित्रामध्ये शाळेची इमारत दिसते आणि त्या इमारत समोर मोकळं मैदान आहे. शाळेचं मैदान दिसतंय आणि त्या मैदानावरती खूप असे विद्यार्थी खेळताना दिसत आहेत. अनेक खेळते खेळताना आपल्याला दिसत आहेत. कोणी लगोरी खेळतंय, कोणी झुला झुलतंय, कोणी त्या घसरगुंडीवरून खेळताना दिसतंय, हे का नाही? आणि आजूबाजूला झाडं सुद्धा आहेत आणि ती झाडं हिरवीगार आपल्याला दिसत आहेत. तर असं एकंदरीत दृश्य आहे. तर ते आहे शाळेच्या मैदानाचं, शाळेच्या प्रांगणाचं. तर या चित्रासंबंधित आपल्याला काही शब्दही दिलेले आहेत. उदाहरणार्थ, चित्राशी संबंधित शब्द ऐका आणि म्हणा. शाळा, मैदान, खेळ, लंगडी, लगोरी, मुले, फुलझाडे, दोरी, दोरी उड्या, घसरगुंडी, विटीदांडू, झोका, असे काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांचा उपयोग करून आपल्याला या चित्रामध्ये जे काही दिसतंय त्या चित्रामध्ये दिसणारे जे काही विविध घटक आहेत त्याबद्दल या शब्दांचा उपयोग करून आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि त्या छोट्या वाक्यांनीच आपल्याला एक छोटासा पॅराग्राफ तयार करायचा आहे आणि त्या पॅराग्राफाच्या साह्याने आपल्याला या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपल्याला त्याचं वर्णन करायचंय. यालाच म्हणतात चित्रवर्णन. म्हणजेच काय, चित्रामध्ये आपल्याला काय दिसते, काय काय दिसते त्याच्याबद्दल माहिती सांगणे म्हणजे चित्रवर्णन होय. तर या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय त्याबद्दल आपल्याला सांगायचं असतं. त्यानंतर आपण पुढच्या चित्रामध्ये बघूया आणि उदाहरणही आपण समजून घेणार आहोत. तर पहा, तर या चित्रामध्ये आपल्याला दिसते की काही विद्यार्थी हे लंगडी लंगडीचा खेळ खेळतायत. दूरवर त्या मैदानाचा कोपऱ्यावरती काही विद्यार्थी कबड्डी खेळतायत, काही मुली दोरीवरच्या उड्या खेळतायत. समोरील चित्रामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थिनी खो खो हा खेळ खेळताना दिसतायत. कोणी पकडापकडीचा खेळ म्हणजे शिवणापावणीचा खेळ खेळताना दिसतायत. तर अशा या शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायची. उदाहरणार्थ, शाळा हा शब्द तर घेतला तर इथं बघा बाजूच्या चौकटीत आपल्याला दिले, चित्राशी संबंधित वरील शब्द वापरा, वर्णन करा. वरील जे आधी आपण याच्या आधी जे शब्द पाहिले त्यामध्ये शाळा हा शब्द होता. तर उदाहरणार्थ त्याच्या शाळा या शब्दापासून आपण एक वाक्य तयार करू शकतो. बघा, ही शाळा आहे, बरोबर. त्यानंतर मैदान या शब्दापासून अजून एक वाक्य तयार होईल. शाळेसमोर मैदान आहे. तिसरं वाक्य बघा, मुले. मुले या शब्दांचा उपयोग करून एक वाक्य तयार करू शकतो. मैदानावर मुले खेळत आहेत. त्यानंतर झोका हा शब्दापासून चौथं वाक्य तयार होत आहे. एक मुलगी झोका खेळत आहे. अशा प्रकारे जी काही आपल्याला शब्द दिलेली आहेत त्या शब्दांचा वापर करून आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करायची आहेत आणि त्या वाक्यांनीच तयार होईल आपला एक छोटासा पॅराग्राफ, परिच्छेद. आणि आपण या परिच्छेदद्वारे आपण चित्रामध्ये आपल्याला काय दर्शवलेलं आहे त्याची आपण माहिती देऊ शकतो, म्हणजे चित्राचं वर्णन आपण करू शकतो, चित्राचं स्पष्टीकरण आपण करू शकतो. यालाच आपण म्हणतो चित्रवर्णन. विद्यार्थी मित्रांनो, अजून तुमच्या मनामध्ये जे चित्र पाहून जे काही विचार तुमच्या मनामध्ये येतील तेही तुम्ही त्यामध्ये लिहू शकतात. त्याचबरोबर अजून तुम्ही यापेक्षाही जास्त वाक्य तयार करून चित्राचं वर्णन करू शकतात. अशा प्रकारे चित्रवर्णन म्हणजे काय त्याबद्दल आपण आज या छोट्याशा चित्रफितीमध्ये माहिती घेतली आणि
आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.